नमस्ते शेतकरी बंधूंनो, रामकृष्ण हरी. आज आपण आपल्या शेतीला लागणारा एक महत्वाचा इन्ग्रेडियंट जो की आपल्याला सिलिकॉन स्टिकर, स्प्रेडर आणि उन्हापासून संरक्षण करणारा, म्हणजे समजा आता पाण्याची कमतरता आहे किंवा उन्हाचं सेलिब्रेशन जास्त होतंय, उन्हाचं सनबर्निंग जास्त होतंय, यासाठी लागणारा आपल्याला सिलिकॉनचा स्टिकर जो की बाजारामध्ये सरासरी 200-250 रुपयाला 100 ml ची बॉटल मिळते. आणि तोच सिलिकॉन स्टिकर, तोच स्प्रेडर आपल्याला 30 रुपयामध्ये कसा बनतोय हे मी तुम्हाला 1-2 मिनिटात दाखवणार आहे. आपण त्याची कृती दाखवणार आहे, त्याचे फायदे काय आहेत. म्हणजे बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे स्टिकर हा फक्त उन्हाळ्यात पावसाळ्यामध्ये मारायचा असतो. मित्रांनो, तसं नाहीये. स्टिकर हा उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये घ्यायचा आहे. आणि जर तो स्टिकर आपल्याला 30 रुपयामध्ये मिळणार असेल तर घ्यायला काय हरकत नाही. आता मार्केटमधून आणणारा स्टिकर ज्यावेळेला आपण खाल्लं जमिनीतून सोडतो त्यावेळेला फायदे काय आहेत, तर जमीन भुसभुशीत होते, जमिनीची प्रतवारी सुधारणा होते. आणि बघा, जसं प्रत्येक घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये समजा 8 माणसं असते तर 8 माणसाच्या तोंडाला खायला लागतं. तसं जमिनीत असणाऱ्या तुमच्या झाडाच्या असंख्य मुळ्या आणि त्या मुळ्यांना लागणारं खाद्य हे प्रत्येक ठिकाणी स्प्रेडिंग करण्याचं काम आपलं सिलिकॉन स्टिकर करतो. प्लस बेसमेंटला सिलिकॉन स्टिकर मुळे आपल्या जमिनीमध्ये सिलिकॉनचं प्रमाण वाढतं, त्यामुळे पाण्याची रुंदी वाढते. पाण्याची प्रकाश संश्लेषण, रुंदी वाढल्यानंतर ऑटोमॅटिकली पाण्याची प्रकाश संश्लेषण क्रिया वाढते. पण आपण टाकू शकतो, टाकायचं हे केव्हा टाकू शकतो मित्रांनो, जर तो स्टिकर आपल्याला 300 रुपयाला 100 ग्रॅम जर बसत असेल तर कोणी शेतकरी टाकणार नाही, मी सुद्धा टाकणार नाही. पण तुम्ही 30 रुपयाला 100 ग्रॅम बसत असेल, 200 ग्रॅम टाकायचं तर 60 रुपये लागणार तुम्हाला. 101% प्रत्येक माझा शेतकरी हे टाकणार आहे. आपल्या उत्पन्नाच्या वाढीसाठी आपल्याला प्रयत्न करायचे बांधवांनो. बाजारामध्ये हजारो स्टिकर आहेत, आमचं स्टिकर हे काम करतो, ते काम करतो. तोच त्यांच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचा सिलिकॉन स्टिकर आपण आता बनवणार आहे. आणि तो कसा बनवायचा मी तुम्हाला फळ्यावरती दाखवतोय आणि नंतर प्रात्यक्षिक लगेचच मी तुम्हाला दाखवणार आहे. 1-2 मिनिट लक्ष द्या. सिलिकॉन स्टिकर, हा स्टिकर बनवण्याकरता मित्रांनो आपल्याला लागणार आहे 500 ग्रॅम, 500 ml आपल्याला टेक्निकल सिलिकॉन लागणार आहे. आणि ते बनवायसाठी आपण बादली घ्यायची. आणि 1 लिटर आपल्याला बिटर सिलिकॉन लागणार आहे. आता बघा, हे पिटोर सिलिकॉन, टेक्निकल सिलिकॉन तुम्हाला बाजारामध्ये सहज अवेलेबल आहे. कुठेही तुम्ही घेतलं तरी सुद्धा फक्त माझं प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की बघा, आता आपण ॲम्युनो शिकवलं, फ्लुइड शिकवलं, ह्युमिक शिकवलं, शिविट शिकवलं, ऑर्गॅनिक कार्बन, 052, 06020, 4247, 2424. काही लोक कमेंट चुकीच्या करतात, काही लोक ते सुद्धा आपल्यासाठी पांडुरंगाचे आहेत. कारण तुम्ही केलेल्या कमेंट मधून मला काही ना काही शिकायचं मिळतंय बांधवांना. मी एकाही कमेंटला, चुकीच्या कमेंटला, चांगल्या कमेंटवाल्याला तर माझे रामकृष्ण हरीच आहे, पण वाईट कमेंट करणाऱ्या माणसाला सुद्धा मी कधी काय बोलत नाही. त्यांच्यामुळे आपल्याला शिकायला मिळतंय. बांधवांना आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. महाराष्ट्रामध्ये 2-2.25 कोटी शेतकरी शेती करतायत आणि 2 कोटी शेतकऱ्यांचे पैसे जर समजा लाखाने जरी वाचले तर भारताची अर्थव्यवस्था महासत्ता होणे, आपला पैसा वाचणार आहे. बाहेरच्या देशात जाणार आपला पैसा वाचणार आहे. हा पैसा वाचवणं म्हणजे वाचवणं नाही, तर पैसा वाचवणं म्हणजे कमवणं आहे. तर बंधूंनो, टेक्निकल सिलिकॉन 500 ग्रॅम घ्यायचं आहे आणि बिटर सिलिकॉन 1 लिटर घ्यायचंय. 500 ml आणि 1 ml. पाण्याची बाटली घ्यायची, त्याच्यामध्ये आपल्याला आरोचं पाणी, फिल्टरचं पाणी 9 लिटर घ्यायचंय. याच्यामध्ये आपल्याला 9 लिटर पाणी घ्यायचंय. आरोचं काय घ्यायचंय, पीएच मेंटेन असतो आणि पीएच मेंटेन असल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टेक्निकल सिलिकॉन जाणार आहे. साध्या पाण्यात गेल्यानंतर ते पांढरच होतं, टेक्निकल सिलिकॉन गेल्यानंतर दुधागत फाईट होणार आहे. तर त्याची एवढी छान क्वालिटी होणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण 1 किलो, म्हणजे आपलं ज्यावेळेला टेक्निकल सिलिकॉन जाणार आहे त्यावेळेला हे विरघळणार नाही, आपल्याला मिसळवायचे. म्हणजे पाण्याच्या प्रत्येक अणुरेणूमध्ये
ते ब्युटल सिलिकॉन ज्या वेळेला आपल्या पानावरती स्प्रेडिंग होणार आहे तर त्याची स्पिरिच्युअलिटी एवढी छान आणि भयंकर असली पाहिजे की बाजारातनं आणलेल्या टेक्निकल सिलिकॉन पेक्षा किंवा ब्युटल सिलिकॉन पेक्षा किंवा त्यांच्या सिलिकॉन स्टिकर पेक्षा चांगल्या क्वालिटीचं स्टिकर कसं होईल हे मी तुम्हाला समजतो. 9 लिटर पाणी घेतलं, 9 लिटर पाण्यामध्ये आपल्याला 500 ग्रॅम 500 ml टेक्निकल सिलिकॉन टाकायचं. तर 500 ml टेक्निकल सिलिकॉन टाकल्यानंतर ते सगळं दुधागत होईल, म्हणजे फाटलेल्या व्हाईट अँड व्हाईट होऊन जाईल. आणि त्याच्यामध्ये आपण ज्यावेळेला ब्युटल सिलिकॉन टाकतो ट्रान्सपरंट एकदम पाण्यासारखं निखळ हिऱ्यासारखं स्वच्छ आणि सुंदर दिसत. त्यानंतर आपल्याला 1 लिटर ब्युटल सिलिकॉन टाकायचं. काठीचं साईड चांगलं ढवळायचं. ढवळल्यानंतर आपला टेक्निकल सिलिकॉन ब्युटल सिलिकॉन वापरून जे तयार केलेलं द्रावणे 1 नंबरचा सिलिकॉन स्टिकर तयार झाला. बंधूंनो, आपण सिलिकॉन स्टिकर फक्त आता बऱ्यापैकी बरेच शेतकरी फक्त स्प्रे मधनं वापरतात. माझं प्रत्येकाला मत आहे, आज तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट नाही. तुम्ही म्हणाल ह्याला 30 रुपये 40 रुपये 50 रुपयाची होती कुठल्या औषध बनवायला खर्चच आहे ना, मग आमच्याकडे एवढे पैसे काय घेतले जातात. दादा तो त्यांचा व्यवसाय आहे आणि ते त्यांचा व्यवसाय चोख पद्धतीने चांगल्या पद्धतीने करतात. 30 रुपयाचं 300 रुपयाला विकताय. माझं तुम्हाला आव्हान आहे, 300 रुपयाचं 30 रुपयामध्ये घरी बनवा, वापरा आणि स्वतःच्या जमिनीची आणि पिकाची काळजी घ्या. आता जमिनीची काळजी कशी घेतली जाणार? प्रत्येक सिलिकॉन स्टिकर मधून ज्यावेळेला तुम्ही कोणते वॉटर सोल्युबल खत सोडणार आहे, अमिनो सोडणार आहे, फुलिक सोडणार आहे, ह्युमिक सोडणार आहे, वॉटर सोल्युबल खत आपण एवढं कॉस्टिंगची बनवतोय आणि सोडतोय. सोडल्यानंतर त्याच्यामधून प्रत्येक मुळीला खाद्याचं प्रमाण वाटून दिलं जाईल. दुसरी गोष्ट, तुमचा बेड तुमची जमीन भुसभुशीत होण्याला सिलिकॉन स्टिकर एक चांगल्या पद्धतीने मदत करतं. तुम्ही सोडून बघा, बऱ्याच कंपन्या आता जाहिरात करतात 100 ml सोडा, 200 ml सोडा. मग आपलं तुम्ही 250 ml सोडा. मी म्हणतो 30 रुपयाला 100 ml जर बनत असेल, 75 रुपयाला 250 ml बनत. एवढी जमीन छान आणि सुपीक आणि भुसभुशीत होईल, त्यामुळे मुलीला चालना मिळेल, गांडूळ तयार होतील. अमिनो ऍसिड म्हणून आपला गांडूळ तयार होतोय. मग एवढ्या चांगल्या पद्धतीने काम करणारे टेक्निकल सिलिकॉन फक्त आणि फक्त मित्रांनो 330 रुपयामध्ये 100 ml तयार झाला. आणि बाजारामध्ये मिळणारा 250 म्हणजे 100 रुपये ते 250 ते 300 रुपये 100 ml कॉस्टिंग आहे. आणि आपल्या स्टिकरचं फक्त 30 रुपयामध्ये 100 ml कॉस्टिंग आहे. जर तुम्हाला काय अडचण आली, आपला डेस्कटॉप बोर्डवरती नंबर दिलेला आहे, मोबाईल स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, याच्यावरती तुम्ही केव्हाही कॉन्टॅक्ट करा. परवा दिवशी रात्री 12:30ला आलेला फोन आणि आज सकाळी 5 आलेला 4 वाजता आलेला फोन सुद्धा आम्ही निग्लेक्ट करत नाही. तुम्ही आपल्या कुठल्याही प्रेक्षक वर्गाला विचारा, मी सदैव तुमच्यासाठी 24 तास तयार आहे. माझ्याप्रमाणेच अंकुश पाटील साहेब हे काम करतायत. तर आमच्या दोघांच्या प्रयत्नांना तुमची साथ हवी आहे. हे बघा, आम्ही तुमच्यापर्यंत यायला तयार आहे, पण तुम्ही आमच्याशी एकरूप व्हायला पाहिजे. याचं कारण आम्ही तुम्हाला शिकवतोय तुमचे पैसे वाचवणं, आणि तुमचे पैसे वाचवणं म्हणजेच तुमच्या खिशात पैसे टाकणं. पैसे कमवणं म्हणजे कमवणं नव्हे, तर पैसे वाचवणं म्हणजेही कमवणं आहे. धन्यवाद मित्रांनो. आता आपण लगेच प्रोसेस बघूया. मी तुम्हाला 2 मिनिटात टेक्निकल सिलिकॉन बनवून सिलिकॉन स्टिकर बनवून दाखवतो टेक्निकल आणि ब्युटल पद्धतीनं, आणि तो त्याचा तुम्हाला रिझल्ट डेमोही दाखवतो, तो स्प्रेडिंग किती छान पद्धतीने होतो. या शेतकरी बांधवांना, आता आपण जो आपल्याला महत्वाचा लागणारा स्टिकर आणि त्या स्टिकर बद्दल असणारे संभ्रम, की फक्त आपल्याला औषध फवारणी करताना पावसाळ्यामध्येच लागतो स्टिकर, उन्हाळ्यात त्याची गरज नाहीये. बांधवांनो, उन्हाळ्यात जर स्टिकर तुम्ही केलं तर स्प्रेडिंग होतं. स्प्रेडिंग बरोबर त्याच्यावरती टेक्निकल सिलिकॉनची जी परत वरून येते, त्या परकीमुळे होणारा सनबर्निंग आणि पिकाला पाण्याची जरी कमतरता असेल एखाद्या ठिकाणी, तरी सुद्धा ते पाणी थांबवण्याचं काम करतं. जेवढं तुम्ही चांगला स्टिकर वापराल, जमिनीतून देत असताना सुद्धा चांगल्या क्वालिटीचा जर तुम्ही स्टिकर दिला तर एकदम जमीन सुपीक भुसभुशीत होते आणि सिलिकॉनची मात्रा पिकाला आपल्याला भेटून जाते. आपल्याला लागणारे सिलिकॉन स्टिकर बनवायसाठी बाजारात या सिलिकॉन स्टिकरची किंमत 1000 रुपये लिटर ते 2200 रुपये लिटर पर्यंत आहे. चांगल्या क्वालिटीचा जर तुम्ही सिलिकॉन स्टिकर घेतला तर 2022 रुपये किलो आहे.
आज आपण बघणार आहे 2000 रुपये 2500 रुपये 200 ते 250 रुपये लिटर मध्ये कसं आपलं सिलिकॉन स्टिकर चांगल्या क्वालिटीचं जसं तुम्ही बाजारातून आणता त्याच्याही पेक्षा चांगल्या क्वालिटीचं स्टिकर आता आपण 2 मिनिटात बनवतोय. यासाठी आपण मोकळी बादली घेतलेली, त्यामध्ये जीआरचं पाणी आरोचं पाणी घेतलेलं 9 लिटर आणि त्या 9 लिटर पाण्यामध्ये आपण टेक्निकल सिलिकॉन घेतलेले अर्धा लिटर. हे टेक्निकल सिलिकॉन आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि तुम्ही हलवून घ्या. तुम्ही बघू शकता टेक्निकल सिलिकॉन टाकल्यानंतर आपल्या पाण्याचा कलर दुधागत झालाय. तुम्ही जर जवळ न घ्या, पाणी पूर्ण दुधागत झालंय. आणि दुधागत झालेलं पाणी आपण आता याच्यामध्ये बिटल सिलिकॉन टाकणार आहे. हा बिटल सिलिकॉन टाकल्यानंतर आपला स्टिकर पूर्ण विदिन सेकंड मध्ये तयार होणार आहे. बाजारातून जसं आपण 2000 रुपये लिटरनं आणतो तोच स्टिकर आपला फक्त आणि फक्त 200 रुपये लिटरनं तयार होणार आहे. आणि ज्यावेळेला आपण पहिलं झालेलं दुधागत नंतर पूर्ण आणि पूर्ण निखळ पाण्यागत झालेलं आहे. तुम्ही मॅडम दाखवू शकता इथे मगाशी दुधागत होता, आता पूर्ण एकदम बेस्ट असं आपलं पाणी जसं आपण अल्कलाइन वॉटर किंवा डिसॉल्ट वॉटर जे घेतो त्यासारखी याची क्वालिटी निर्माण झाली. मगाशी एकदम दुधासारखं झालं होतं, आता पूर्ण पाण्यासारखं झालेलं आहे. आपला टेक्निकल सिलिकॉन वापरून आणि बेस सिलिकॉन वापरून आपण स्टिकरचं तयार केलेलं आहे. याची बाजारात किंमत 2000 आहे. आपल्याकडे 250 रुपये किलोनं बनतंय, लिटरनं बनतंय. बांधवांनो, पैसे वाचवा. पैसे वाचवले तरच तुम्ही टिकणार आहे. आपण सरकारकडे हमी भावासाठी भांडणं करू शकत नाही, आपण सरकारबरोबर भांडू शकत नाही. जगणारे सर्व भारतातले महाराष्ट्रातले बांधव आपलेच आहेत. हमी भावावरती न जाता आपण आपल्या शेतीतल्या निविष्ठा कशा कमीत कमी बनतील आणि आपला एक्सपेन्सेस कसा कमी होईल. दर वेळेला तुम्ही खाता तुमचं फक्त 250 ग्रॅम जर सोडलं, 250 मिली जर सोडलं तर प्रत्येक खताचं स्प्रेडिंग प्रत्येक मुळीपर्यंत जाणार आहे. स्प्रे करत असताना तुम्ही वापरल्यानंतर सनबर्निंग होणार नाहीये, सूर्यप्रकाश संश्लेषण क्रिया वाढणार आहे. एवढे त्याचे फायदे आहेत. तुम्हाला मी आपला पंकज नाना शिंदे म्हणून फेसबुकला चॅनल आहे, त्याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला सर्व डिटेल्स मध्ये प्रत्येक प्रोडक्टची 32 प्रोडक्ट बनवलेले आहेत आपण, त्याची तुम्हाला इत्तंभूत माहिती भेटून जाईल. तुम्ही आता दादा स्टिकर बनवलेला आहे, पण आता याची क्वालिटी कशी चेक करायची की हे बरोबर बनलंय नाही बनलंय आणि याचा वापर कसा करायचा आहे? बरं, आता ह्याची जर तुम्हाला मॅडम क्वालिटी बघायची असेल तर हे आळूचं पान आहे. आळूच्या पानावरती तुम्ही किती पाणी टाकलं हे बघा, पाणी टाकत हे आळूचं पान आहे, त्याच्यावरती कसंच पाणी टिकत नाही. तुम्ही बघितलं ना, कुठंही पाणी याच्यावरती टिकत नाही. आता ह्याच्यावरती आपण हे आळूच्या पानावरती पाणीच टिकत नाही. हा तर तुमच्या आळूचं पान आपण आपल्या स्टिकरच्या बकेटमध्ये टाकला. असं एक ठिकाण दाखवा की तो कुठं स्टिकरनं पकडलेलं नाही. ह्याची जी क्वालिटी आहे 100% क्वालिटी आहे. बाजारातून मिळणाऱ्या स्टिकर पेक्षा आपलं चांगल्या क्वालिटीचं आहे. आणखी तुम्हाला स्प्रेडिंग किती फास्ट मध्ये होतं ते दाखवतोय. त्याचं पान फोडून घ्या. पाणी कुठंच टिकून राहत नाही. आता ह्याच्यावरती जिथं कुठं थोडंफार पाणी आहे हे बघा मॅडम, औषध स्प्रेडिंग करत असताना तुम्हाला हे महत्वाचं आहे की थोड्या प्रमाणामध्ये जास्त स्प्रेडिंग होणं. आणि ह्या साईडला बघा, आता ह्या साईडला इकडे पाणी जरी ओतलं कुठंही पाणी टिकून राहतं, हे पाणी टिकून राहिलं आपलं.